जनतेचा. दोन मिनिटं बंद करा ना. ही मी सकाळी आलो ना, ह्या अशीच गाडी होती. हा. 242 घेतली. आज तारीख काय आहे? आजची तारीख आहे 3 तारीख आहे. आजचं आहे तिकीट आजच आहे ना? आजच हा, काय याच्यात हे बघू तिकीट. हा. आता मी जातोय परत. हे विठ्ठलवाडी ते आळेफाटा हा 242 रुपये. हा हे सकाळचं तिकीट. हा. हो आता मी चाललोय हो. परत आळा फाटे ते विठ्ठलवाडी 232 रुपये. हा म्हणजे 10 रुपयाचा फरक आहे. 10 रुपयाचा फरक आहे. हा तर हा फरक काय असं तुमचं म्हणणं आहे? हा बरोबर. मला काय? आता काय हे चुकीचंच काम आहे ना. हा एसटी मंडळाचं चुकीचं काम आहे. आपण कुणाला जाणार? आता तिकीटवाल्याला मी बोललो नाही 1 रुपया कमी आहे तर मला उतरवणार ना. बरोबर. हा तुम्ही काय सांगणार याच्यावर? हे फरक कसा काय? तुम्ही कर्मचारी. डिफरंट ठाणे डिव्हिजनला बी डिव्हिजनला कळलं. 10 रुपयाचा फरक आहे. आज यांना कळालं. हा पण आता आमचं ते लिगली जे अडाणी ते कसं करते? आमच्या डिव्हिजनचं ओके आहे ना तिकीट. मग आता याच्यावर काय काय 232 प्रशासन तुमचं काम कसं करते? प्रशासन आता ते वरिष्ठ अधिकारी करतील. कोणी वरिष्ठ? झाली ना, माझी फसवणूक झाली. त्यासाठी मला न्याय पाहिजे. तुमचं नाव सांगा. सावळेराम मिरके. असं मी आहे का? सकाळी 8 वाजता बीड गाडी पकडली होती. हो. तिथं 242 रुपये तिकीट घेतली माझी आळा फाट्यापर्यंत. आता मी जाताना नाईटनी चाललोय. 232 का घेतली मग? हा फरक का झाला? का फरक झाला? माझा इच्छा आहे का नाईटनी चाललोय तर थोडी जास्त घ्यायला पाहिजे तर कमी घाली. आणि सकाळी त्या गाडीला विचारायचं ना. सवालाचं उत्तर भेटलं पाहिजे तुम्हाला. मला सकाळी 242 भेटले. मी नाही विचारू शकतो. आता मी ह्याच गाडीने चाललो 232 झाले तर म्हणून तर मी विचारतोय ना. कमी आलं म्हणून तुम्ही ते हो त्याच्याबद्दल मी विचारू शकतो. आणि असं आता उद्या माझ्या 1 रुपया कमी आहे तर तुम्ही मला उतरवू शकता. माझी तिकीट देऊ शकत नाही मला तुम्ही. मला नाही भेटलं पाहिजे तुमच्याकडून. तुम्ही सामान्य जनतेला काय आव्हान करशाल? सामान्य जनतेने हे सुधारलं पाहिजे. त्यांनी आवाज केला पाहिजे या गोष्टीचा. हे चुकीचं आहे का नाही? चुकीचं आहे की नाही साहेब? हा बोलू शकता की नाही तुम्ही जास्त लोक? तिकीट कमी तिकीट तुमच्याकडे चुकीचं आहे 5 रुपये कमी असलं तुम्हाला उतरवणार की नाही? हा का? आपण या गाडीचा नंबर पण घेऊ आपण.